श्रोते हो नमस्कार. मी प्रतापसिंह अप्पासाहेब चव्हाण. गेली 25 वर्षे क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे. या चॅनलच्या माध्यमातून विविध भारतीय खेळांची माहिती आपण घेणार आहोत. आज कुस्ती या तांबड्या मातीतील रांगड्या खेळाबद्दल मी आपणास सांगणार आहे. कुस्ती हा शब्द फारसी शब्द आहे. फारसी शब्दाचा अपभ्रंश होऊन हा कुस्ती हा शब्द तयार झाला. साधारणतः भारतातील पुराणांमध्ये आणि इतिहासामध्ये या कुस्ती खेळाचा संदर्भ आपल्याला आढळतो. महाभारतामध्ये जरासंध आणि भीमामध्ये झालेली कुस्ती ही आपणास प्रचलित आहे. तेथपासून ते राजश्री शाहू महाराजांपर्यंत या कुस्तीचा इतिहास आपल्याला सगळ्याला ठाऊक आहे. परंतु हा खेळ कशा पद्धतीने खेळला जातो, त्याच्या मैदानाची स्थिती आणि त्याचं गुणांकन कसं केलं जातं याबद्दल थोडक्यात माहिती. कुस्ती हा खेळ परंपरेनं भारताच्या रक्तामध्ये उतरलेला खेळ आहे. या खेळामध्ये दोन खेळाडू प्रतिस्पर्धी म्हणून खेळत असतात. एका खेळाडूचा दुसऱ्या खेळाडूवरती प्रतिडाव हा वाखाणण्याजोगे आणि बघण्याजोगे असतो. कुस्तीमध्ये खेळ खेळत असताना दोन प्रकार या खेळामध्ये पाडले गेलेले आहेत. अलीकडच्या काळामध्ये एक मातीमधील कुस्ती आणि दुसरा मॅटवरील कुस्ती असे प्रकार खेळले गेलेले आहेत. परंपरेनं लाल मातीमध्ये खेळली जाणारी कुस्ती हा भारतीयांच्या आणि महाराष्ट्रीय लोकांच्या जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय आहे. आणि जागतिक स्तरावरती ऑलिम्पिकमध्ये सुद्धा या कुस्ती खेळामध्ये मॅटवरती कुस्ती खेळली जाते. मॅट म्हणजेच फोम नावाच्या पदार्थापासून तयार केली गेलेली गादी आणि त्याच्यावरती विशिष्ट प्रकारच्या रंगाने रंगवलेल्या आकृतींमध्ये गोलामध्ये हा खेळ खेळला जातो. या खेळामध्ये लाल मातीमध्ये खेळल्या गेलेल्या खेळामध्ये प्रतिस्पर्ध्याची पाठ मातीला जमिनीला टेकवल्यानंतरच आपण किंवा आपला खेळाडू विजयी होतो. तसेच मॅटमध्ये मात्र गुणांकन करून ज्याचे गुण जास्त किंवा जो लवकर समोरच्याची पाठ जमिनीला टेकवतो, चितपट करतो, त्याला विजयी केलं जातं. आता या दोन्ही खेळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं गुणांकन केलं जातं. या कुस्ती नावाच्या खेळामध्ये एकूण 5 पंच काम करत असतात. लाल मातीचा हौद बांधला गेलेला आहे, त्याला आखाडा असं म्हटलं जातं. त्या आखाड्यामध्ये एक पंच आणि बाहेर फिरणारा दुसरा सरपंच असे 2 पंच काम करतात. तसेच मॅटवरती एकूण 5 पंच काम करत असतात. एक वेळा अधिकारी, एक सरपंच आणि एक गुणांकन करणारा गुणाधिकारी आणि त्याला सहाय्य करणारे 2 असे 5 पंच या ठिकाणी काम करतात. या खेळामध्ये विशिष्ट प्रकारचा पोशाख आपण परिधान करूनच कुस्ती नावाचा खेळ खेळला जातो. मॅटवरची कुस्ती विशिष्ट कॉस्ट्यूम परिधान करून पायामध्ये कुस्तीच्या खेळासाठी बनवलेले बूट किंवा शूज घालूनच हा खेळ आपण खेळू शकता. तसेच मातीवरच्या कुस्तीमध्ये मात्र विशिष्ट प्रकारची लंगोट आणि त्याच्यावरती परिधान केलेली वस्त्र अशी पोशाखाची परंपरा लाभलेली आहे. या 2 प्रकारच्या कुस्तीमधून वेगवेगळ्या वजन गटातील मल्ल या कुस्तीमध्ये भाग घेऊ शकतात. मात्र एकाच वजन गटात असणारे एकाच वजन गटाचे मल्ल परस्परांमध्ये लढत खेळू शकतात. जास्त वजन गटाचा कमी वजन गटाचा मल्ल आपण या ठिकाणी कुस्तीमध्ये त्याच्या विरोधात भाग घेऊ शकत नाही. मैदानाची आकृती जर पाहिली तर मॅटमध्ये चौकोन असणारा मॅट हा 12 मीटरचा मॅट आहे आणि त्याच्यामध्ये वर्तुळाकार जे गोल केले गेलेले आहे तो गोल मात्र 9 मीटरचा गोल आहे. या 9 मीटरच्या गोलच्या आतमध्ये 1 मीटरचा रेड एरिया आहे. तिथं झटापट जर झाली तर ते गुणांकन त्या रेड एरियामधलं गुणांकन ग्राह्य धरलं जात नाही. मात्र त्याच्या आतमध्ये असणाऱ्या झोनमध्ये हे कुस्ती खेळाचं गुणांकन धरलं जातं. अशा पद्धतीचा हा खेळ विशिष्ट ठरलेल्या वेळामध्ये जर पूर्ण केला गेला 2 मिनिटाचे 3 राऊंड अशा पद्धतीनं ग्राह्य धरले जातात आणि जो प्रतिस्पर्ध्यावरती डाव
करतो आणि चितपट करतो किंवा गुणांकन ज्याचं जास्त असतं त्याला विजयी केलं जातं. हा खेळ चपळतेचा खेळ आहे. हा खेळ अतिशय बुद्धीचा तल्लख बुद्धिमत्तेचा हा खेळ मानला जातो. या खेळामध्ये ज्याप्रमाणे अंगामध्ये शक्ती लागते त्याचप्रमाणे बुद्धीचा सुद्धा यामध्ये वापर केला जातो. या खेळामध्ये अलीकडच्या काळामध्ये ग्रीको रोमन नावाचा एक प्रकार आलेला आहे. पारंपरिक कुस्ती खेळामध्ये पूर्ण शरीरावरती आपण डाव करू शकतो, पायावरती, हातावरती डाव आपण करू शकतो. परंतु ग्रीको रोमन या पद्धतीमध्ये आपण फक्त कमरेच्या वरच हातानेच डाव करू शकतो. प्रतिस्पर्ध्याला पाय जरी आपला चुकून लागला किंवा पायाचा डाव आपण करत राहिलो तर विरुद्ध प्रतिस्पर्ध्याला आपला एक गुण आपण गमावून त्याला दिला जातो. अशा पद्धतीनं अतिशय चपळतेचा बुद्धिमत्तेचा हा खेळ आहे. या खेळामध्ये भारताची परंपरा नावलौकिक हा फार मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक स्तरावरती आहेच. अलीकडच्या काळामध्ये मुलींनी सुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नावलौकिक मिळवलेलं आहे. मला या ठिकाणी सांगण्यास अभिमान असा वाटतो की महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक प्रकारचे मल्ल या कुस्ती क्षेत्रामध्ये तयार झाले. ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक आणणारे महाराष्ट्राचे कैलासवासी पैलवान खाशाबा जाधव हे आपल्याला महाराष्ट्रीयांसाठी सुद्धा आणि भारतासाठी सुद्धा घोषणावं आहेत. अलीकडच्या काळामध्ये मुलींची नावं जशी घेता येतील त्याच पद्धतीनं अलीकड पैलवान सिकंदर शेख हा सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक स्तरावरती नावाजलेला हा आपला सर्वांचा आवडता मल्ल आहे. म्हणून आपला वारसा आपण जपण्यासाठी आपण या खेळाला जपलं पाहिजे आणि या खेळामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालून सरकारने सुद्धा या खेळासाठी प्राधान्याने विविध योजना राबवलेल्या आहेत. तसंच सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा या मुलांना राज्यस्तरावरच्या आणि राष्ट्रीय स्तरावरच्या मुलांना नोकऱ्या देऊ केलेल्या आहेत. अशा पद्धतीनं हा खेळ शासन सुद्धा जपतंय. तर आपलीही जबाबदारी आहे की आपणही जपावं. अशा पद्धतीचा हा खेळ वेगळ्या भूमिकेतून आज आपल्यासमोर मांडला. सगळ्यांनी या ठिकाणी मनोपूर्वक ऐकलं त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद.